कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी, माझी व्हेज थाळी? पाहून खुश झालात ना? तर तुम्हीही अशी बनवा. आणि अचानक जर तुमच्या घरात कोणी पाहुणे आले, तर तुम्ही त्या हिशोबाने असं बनवू शकता. तर पहा मी कशी बनवलेली आहे, अगदी साध्या-सुध्या पद्धतीने घरच्या साहित्यातून. तर इथे आपण तांदूळ धुतलेले आहेत. मी एक डब्बा तांदळाचा लावत आहे. पाहू शकता मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत. इथे तांदूळ धुवून स्वच्छ पाण्याने आपण इथे पहिल्यांदा कुकर लावून घेऊ. तर कुकरच्या प्रमाणे इथे आपण तांदूळ धुतलेले आहेत आणि इथे भाज्यांसाठी मी सुकी भाजी बनवणार आहे आणि ही हिरवे मूग आहेत. तर अचानक जर पाहुणे आले तर आपल्याकडे तर भाज्या अवेलेबल नसतात किंवा पनीर अवेलेबल नसतं. तर त्याच्यासाठी मी घरातल्या साहित्यामध्ये ही भाजी बनवत आहे. एक पालकची भाजी आहे माझ्याकडे, पालक होती आणि एक ही हिरवे मूग मी भिजवून ठेवलेले होते 10-15 मिनिटं आधी. तर ते मी आता कुकरला लावत आहे. आपण त्याची भाजी बनवूया. तर इथे पहा मी कुकरचा डब्बा ठेवलेला आहे. कुकरमध्ये त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला लिंबूही टाकायचा आहे कुकरमध्ये. तर इथे मी कुकर लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी इथे थोडंसं लिंबाचा घुटुक मी टाकलेला आहे, लिंबाची फोड. आता आपल्याला या हिरव्या मुगामध्येही याच्यामध्ये कुकरमध्ये लावायचे आहे हिरवे मूग. तर इथे मी कुकर आता गॅस चालू केलेला आहे. त्याचबरोबर आपण इथे आता डाळीला फोडणी देऊन घेऊ. डाळ मी अशीच डायरेक्ट कुकरमध्ये लावणार आहे, कारण मी डाळ कुकरला पहिल्यांदा शिजवून घेतलेली नाहीये. मी डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी टाकून अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवते. तर इथे मी जिरं टाकलेलं आहे तेलामध्ये. ते तेलाचाच तडका मी देत आहे. थोडंसं लसूण टाकलेलं आहे ठेचून. खलबत्त्यामध्ये थोडीशी लाल मिरची, 2 लाल मिरच्या मी तोडून टाकत आहे. थोडंसं हिंग टाकत आहे. आपली आपली डाळीची फोडणी अगदी छान अशी बसली पाहिजे. थोडासा कांदा टाकत आहे. त्याचबरोबर थोड्याशा याच्यामध्ये आपण परतून घेऊ हे सगळं. कांदा थोडा आपला लाल करून घेऊ आपण. लाल असं म्हणजे लालही नाही, पण थोडासा कलर होईपर्यंत, थोडा मऊसूद होईपर्यंत. त्याचबरोबर मी कढीपत्त्याचे पानंही टाकलेले आहेत. आता आपल्याला टमाटर टाकायचे आहेत. एक टोमॅटो घेतलेला आहे मी. आणि ही थाळी मी 5 लोकांसाठी बनवत आहे. तर त्या हिशोबाप्रमाणे मी याचं सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या घरामधल्या माणसांप्रमाणे आणि तुमच्या घरातल्या पाहुण्यांच्या याच्याप्रमाणे मेजरमेंटप्रमाणे तुम्ही साहित्याचा वापर करू शकता. तर इथे मी हळद टाकलेली आहे. टमाटर आपले व्यवस्थित परतले गेलेले आहेत. थोडीशी लाल मिरची टाकलेली आहे. हळद, लाल मिरची आणि टमाटर. आता आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे आता ही एक मिरची मध्ये अशी तोडून टाकलेली आहे थोडीशी. पाहू शकता मी आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता सध्याला गणपतीचे दिवस आहेत. आपल्या घरात सांगू नाही शकत कधी कोण पाहुणे पटकन येतील. तर त्या हिशोबाने मी तुम्हाला ही थाळी दाखवत आहे, व्हेज थाळी. तर इथे मी तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ 1-2 चम्मच, कारण मुगाच्या डाळीमुळे आपल्याला वात होत नाही. तुरीची डाळ ही वाताडी असते. मुगाची डाळ त्याच्यामध्ये टाकली तर थोडी वात कमी होतो. त्याच्यासाठी मी थोडीशी मुगाची डाळ 2 चमचे टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला डाळीची कन्सिस्टन्सी पाण्यामध्ये मी पाणी व्यवस्थित टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्याला आता हे
व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुकरचं ढाकण बंद करायचं आहे. तर गॅस व्यवस्थित आपलं उकळू देत आहे मी. इथे मी पालकची भाजी कापत आहे. तुम्ही पाहू शकता मी कापून कढईमध्ये ठेवलेली आहे. आपल्या डाळीला उकळी आली. आता मी त्याच्या 3 शिट्ट्या घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही कुकर मी लावलेले आहे. इथे भात आणि मुगाची हिरवे मूग आपले आणि इथे डाळीचा कुकर. तर इथे माझ्या राईसचा कुकर शिट्ट्या चाललेल्या आहेत. इथे मी पालकची भाजी तोपर्यंत मी कापून ठेवलेली व्यवस्थित मी साफ करून त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. आता आपल्याला ही स्वच्छ धुवायची आहे. पालकची मी सुक्की भाजी बनवणार आहे फक्त. त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा टाकून आणि हिरवी मिरची, बाकी दुसरं काहीही मी टाकणार नाहीये. फक्त पालक आणि लसूण, मिरची आणि कांदा, बस अशी मी सुक्की भाजी बनवणार आहे पालकची. आपण इथे स्वच्छ धुवायची आहे पालक, जेणेकरून त्याच्यामध्ये माती काही असेल खाली तर ते खाली जाऊन बसेल. आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेले आहे. ते पाहू शकता तुम्ही. माझ्या डाळही आता आपली होत आलेली आहे. डाळीच्याही शिट्ट्या चाललेल्या आहेत. आपल्याला 3 शिट्ट्या करायच्या आहेत डाळीच्या. इथे मी भाजीसाठी थोडासा लसूण ठेचून घेत आहे. डाळीचा कुकर आपण काढला की लगेच भाजीला फोडणी देऊन घेऊ. पाहू शकता इथे मी पॅन मध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता आपण पालकची भाजी बनवूया. तर इथे साधारण दीड चम्मच तेल टाकलं असेल मी. 1.5 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लसूण, हा ठेचलेला लसूण टाकायचा आहे. त्याचबरोबर थोडेसे जिरे टाकायचे आहे. एकदा तुम्ही पालकची भाजी अशी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. अशी सुक्की फार छान लागते. फक्त जिरे, लसणाची आणि मिरचीची फोडणी देऊन ते मिरच्या कापून टाकत आहे मी. पाहू शकता आपला लसूण व्यवस्थित हे झालेला आहे, लाल झालेला आहे. आता इथे कांदा आणि थोडीशी मिरची टाकायची आहे आपल्याला. थोडासा अर्धा कांदा मी घेतलेला आहे बारीक चिरून. पाहू शकता. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कांदा आणि मिरच्या टाकायच्या आहेत. इथे साधारण मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मी बारीक कापून टाकत आहे. मध्ये चीर मारून पाहू शकता. आता आपल्याला व्यवस्थित कांदा परतायचा आहे. आपला कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे. पाहू शकता कांद्याला कलर आलेला आहे. आपला लसूणही छान वास येतोय. लसणाचा छान सुगंध सुटलेला आहे. लसूण आणि कांदा आणि मिरची. आता आपण याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली पालक टाकूया. ज्या भाज्या घरामध्ये माझ्या अवेलेबल होता त्या भाज्यामधून मी ही व्हेज थाळी बनवत आहे. जास्त झंझट अशी मी काही ठेवलेली नाहीये. जे सामान आहे घरामध्ये त्या सामानामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. ते इथे पाहू शकता आपली मी पालक टाकलेली आहे. आणि एकदा आता मिक्स करून घेऊ. चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकू. थोडंसंच टाकलेलं आहे मी मंडळी, कारण पालक आता आपली आळली जाईल, शिजून एकदम थोडीशी होईल. त्याच्यानंतर मग आपण मीठ बघूया. आता इथे आपण खिरीची तयारी करूया. तर इथे मी शेवया घेतलेल्या आहेत. तूप टाकलेलं आहे पहिल्यांदा मी कढईमध्ये. आणि आपल्याला आता ह्या शेवया व्यवस्थित परतायच्या आहेत. ह्या ॲक्च्युली या ऑलरेडी याच्यामध्येच असतात, ह्या रोस्टेडच असतात, पण तरीही आपण व्यवस्थित असं परतल्या
तर त्याची टेस्ट अगदी छान लागते. तर आपण ह्या व्यवस्थित परतून घेऊया तुपामध्ये. 1 चम्मच तूप टाकलेलं आहे मी. तुपामध्ये आपण रोस्ट करून घेऊ. इथे मी तशीच मी ती भाजीही बघत आहे. बघा पालकच्या भाजीचं पाणी पूर्ण आपलं हे झालेलं आहे. त्याचबरोबर इथे ड्रायफ्रूट्सही मी टाकलेले आहेत. थोडेसे बदाम आणि काजूचे तुकडे टाकलेले आहेत कापून. तेही याच्याबरोबर परतले जातील आपल्या शेवेबरोबरच. पाहू शकता इथे मी आता पालकची भाजी आपली झाली आहे. तर इथे मी दूध ठेवलं होतं तापायला. दुधामध्ये मी साखर टाकत आहे. साधारण मी 3 ते 4 चम्मच साखर टाकलेले आहे. तर आता ही खीर आपली दूध आपलं इथे बॉईल होत आहे. तर इथे मी ह्या शेवया याच्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत पाहू शकता. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली खीर चांगली मऊ होईल. पाहू शकता आपले ड्रायफ्रूट्सही मी इथे टाकलेले आहेत. थोडंसं कढईमध्ये थोडीशी शेव राहिली होती तर ती मी थोडंसं दूध टाकून ते हे केलेले आहे. इथे पहा मी भाताचा कुकर आपला थंड झाला. तर आता मी मुगाच्या भाजीसाठी एक मसाला तयार करते. तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. इथे 2-3 मिरच्या टाकलेल्या आहेत. टमाटर टाकलेले आहे. 1.5 टमाटर आहे. 2 मिरच्या आहेत. आणि इथे पहा थोडंसं खोबरं घेतलं आहे मी. तर हा मसाला आपल्याला या मुगाच्या भाजीसाठी वापरायचा आहे. तर तो आपण आता ग्राइंड करून घेऊ. परत एकदा सांगते मी, मिरची, कोथिंबीर, थोडंसं खोबरं आणि टमाटर असं मी घेतलेलं आहे. तर चला आपला मसाला वाटून झालेला आहे. आता आपण मुगाच्या भाजीला फोडणी देऊया. तर इथे कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत मी कुकरमध्ये. याच कुकरमध्ये आपण फोडणी देऊया जेणेकरून जर मूग शिजले नसतील, थोडीशी कसर आहे मुगामध्ये शिजायला, तर ती कुकरमध्ये आपण परत लावून ती कसरही दूर होईल डायरेक्ट. तर त्याच्यासाठी मी हा कुकर घेतलेला आहे छोटा. तर इथे पहा मी कांदा टाकलेला आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहेत, कढीपत्त्याची पानं आहेत फोडणीसाठी. थोडीशी हिंग टाकूया. व्यवस्थित एकदा परतून घेऊया. आता बेसिकचे मसाले टाकूया. त्याआधी अद्रक लसूणची पेस्ट टाकूया 1 चमचाभर. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. जेणेकरून अद्रक लसूणचा वास निघून जाईल. आता पहा हा मसाला आपण जो ग्राइंड केला होता तो टाकूया. मी हा भाजून घेतला नव्हता मसाला, तर आपण आता हा कुकरमध्ये व्यवस्थित आपण परतायचा आहे. कारण मी खोबरं असं काहीच मी भाजलं नव्हतं, मी ओला मसाल्यामध्ये ही करत आहे. तर पहा इथे बेसिकचे मसाले मी टाकलेले आहेत. धना पावडर आणि मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तर आपल्याला हा मसालाही इथे सुके मसालेही व्यवस्थित आपल्या मसाल्यामध्ये परतायचे आहे. इथे हे मूग टाकलेले आहेत मी. आपला मसाला परतून झालेला आहे. आता हे मी मूग टाकत आहे. पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ सगळं व्यवस्थित. मसाल्याची कोटिंग मुगाला लागली पाहिजे अशा प्रकारे. अगदी मूग मऊसूत शिजायला हवेत म्हणून मी कुकरमध्ये ठेवलेले आहे. परत कुकरमध्ये अगदी छान होते ही भाजी. घाईच्या टायमाला आपल्याला कुकर बरा पडतो, पटापट जेवण होतं. तर पहा इथे मी थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये जो मसाला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून इथे मी कुकरमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. पाहू शकता कन्सिस्टन्सी वे करायला.
थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे मुगाच्या भाजीमध्ये आणि लगेचच आपण थोडीशी कोथिंबीरही टाकून घेऊ. नंतर थोडीशी मुगाची भाजी झाल्यावरती पुन्हा एकदा परत वरतून टाकूया. बघा उकळी आली आहे मुगाच्या भाजीला. आता आपण झाकण लावून याच्या शिट्ट्या काढून घेऊ. साधारण 2 शिट्ट्या आपण काढून घेऊया. तिथे मी पीठ मळून ठेवलं होतं पुरीसाठी. मी तुम्हाला दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप लांब झाला असता मंडळी. त्याच्यासाठी मी पुरीचं पीठ मळून ठेवलं होतं पहिल्यांदा. जेव्हा मी कुकर राईस लावायच्या आधीच मी पीठ मळून ठेवलं होतं. आधी तयारी करून ठेवली होती मी थोडीशी कांदा वगैरे कापल्याची. तर ती क्लिप मी तुम्हाला दाखवली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यासाठी. आता मी हे पुऱ्याचं पीठ पुऱ्या लाटून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अशा आकाराच्या मी पुऱ्या लाटत आहे. पुऱ्याच्या पिठामध्ये मी काही नाही फक्त थोडीशी चिमूटभर साखर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा 1-1.5 चम्मच रवा टाकलेला आहे. तर आता आपण इथे म्हणजे पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता मी या पुऱ्या तळत आहे. ते तेलही मी गरम करायला ठेवलं होतं. तर पहा पुऱ्या किती मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत. छान अशा दिसतात आहेत. तुम्ही पाहू शकता. अगदी सुंदर पुरीला कलरही आलेला आहे. अशा आलटून पलटून आपण या पुऱ्याही आता सगळ्या तळून घेऊ. माझी कढई छोटी आहे त्याच्यामुळे एक पुरी मी तळत आहे. तर अगदी सगळ्या पुऱ्या माझ्या फुललेल्या आहेत. पाहू शकता टम्म फुगलेल्या आहेत. पहा तेलात गेल्याबरोबरच पुऱ्या अशा मस्त फुलत आहेत. आता ही पलटून घेऊ आपण. पुरीला छान कलर आलेला आहे पाहू शकता. तर पुरीचं पीठ मळताना थोडीशी साखर टाकत जा. त्याच्याने पुरीला कलर फार छान येतो. आणि थोडासा रवा टाकला की पुऱ्या अगदी तेल कमी पितात. तेल कमी लागतं पुरे तळायच्या टायमाला. तुम्ही पाहू शकता पुऱ्या सगळ्या छान अशा माझ्या फुलल्या जात आहेत आणि व्यवस्थित असं त्यांना कलरही चढत आहे. तुम्ही पाहू शकता. चला आपल्या पुऱ्याही झालेल्या आहेत. आता आपण मिरची फ्राय करू. तर इथे मी चण्याचं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडासा लाल मिरची पावडर, थोडासा ओवा, चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकून किंचितभर हळद टाकून इथे आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे. तर आपण सर्वात प्रथम इथे मिरचीचे भजे करणार आहोत. तर इथे पाहू शकता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. सुके मसाले आपले. आता हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छानसं असं बॅटर तयार करायचं आहे. एकदम पाणी ओतू नका. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं हे आपल्याला रनी स्टाईलचं बॅटर तयार करायचं आहे. अगदी सगळे मसाले याच्यामध्ये एकजीव होतील असे. तर तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकत आहे आणि फ्लफी असं एक बॅटर तयार करत आहे. तयारी असं. तर चम्मच एक डायरेक्शननेच तुम्ही मारत राहा. त्याच्यामुळे आपलं चण्याचं पीठ आहे ते एकदम ॲरी होतं. व्यवस्थित ते फ्लफी होतं आणि त्याचे भजे आपल्याला सोडा न घालताही एकदम छान असे फुलतात भजी पण. तर ही माझी टिप तुम्ही नक्की आठवणीत ठेवा. भज्याचं पीठ किंवा मिरचीचं पीठ तुम्ही नेहमी हे करताना कालवताना नेहमी एका डायरेक्शनमध्ये ते फेटा. अगदी लगातार फेटत राहा जोपर्यंत ते एरी आणि हलकं होत नाही तोपर्यंत. तर इथे मी पहा या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. थोडंसं मीठ टाकत आहे मी याच्यामध्ये जेणेकरून आपल्या मिरच्यांना छान अशी चव लागेल. मध्ये ते फेटा. अगदी लगातार फेटत राहा जोपर्यंत ते एरी आणि हलकं होत नाही तोपर्यंत. तर इथे मी पहा या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. थोडंसं मीठ टाकत आहे मी याच्यामध्ये जेणेकरून आपल्या मिरच्यांना छान अशी चव लागेल.
तर पहा इथे मी सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे थोडंसं. आपण बेसन पिठामध्येही मीठ टाकलेलं होतं, पण इथे मी मिरचींमध्ये मीठ टाकलेलं आहे थोडंसं, कारण आपल्या व्यवस्थित टेस्ट लागायला. नाहीतर बाहेरचं आवरण आपल्याला टेस्ट हे लागतं आणि आतमधलं अगदी बेचव लागतं. त्याच्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर इथे मी आता या मिरचीचे भजे हे करत आहे, फ्राय करत आहे. पाहू शकता. अगदी मनात तुम्ही आणलत ना, तर तुम्ही हा स्वयंपाक 1 तासामध्येही करू शकता. पण मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. मला 1.5 तास लागला हा स्वयंपाक करायला. सगळेजण सांगतात की 1 तासामध्ये होतो. पण मला तर तसं वाटत नाही मंडळी. 1.5 तास तरी लागतो स्वयंपाक करायला. 1.5 ते 2 तास. तर घरच्या साहित्यामध्येच आपल्याला अगदी बाहेर बाहेर जाऊन भाजी वगैरे आणून ती भाजी कट करून हे सगळं करण्यापेक्षा जे घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यातूनच मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे. ही व्हेज थाळी दाखवलेली आहे. तर खात्री आहे तुम्ही ही नक्की बनवून बघाल. तर इथे थोडंसं पीठ राहिलं होतं, तर त्याच्यामध्ये मी आता हे कांदा भजी करत आहे. तर इथे मी कांदा उभा लांब चिरून घेतलेला होता. पहिल्यांदाच ठेवला होता मी. तर इथे थोडेसे आपण कांदा भजी बनवूया. तर इथे पहा आपले मिरचीचे भजे मस्त असे फ्राय होत आहेत. इथे मी त्याच्यामध्ये कांदाही टाकलेला आहे. थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे. आपल्याला कांदा भजी बनवायची आहे म्हणून. तर इथे पहा आपले मिरचीचे भजे आपण आता काढून घेऊया तेलामध्ये. ऑलमोस्ट झालेलेच आहेत ते. तर आता इथे मी काढत आहे मिरचीचे भजे. आता आपल्याला कांदा भजी करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. इथे मी कांद्याची भजी टाकत आहे. छानसे अशी लांब लांब असे थोडेसे, जेणेकरून व्यवस्थित ते हे होऊन जातील. तर इथे मी पापडही फ्राय करत आहे. तुम्ही पाहू शकता. आपला पापडही फ्राय झालेला आहे. अजून काय पाहिजे पाहुण्यांना? तर चला, थाळी आपली सर्व केलेली आहे. इथे मी पाहू शकता. इथे आहे पापड. इथे राईस आहे. इथे आपली डाळ आहे. फोडणीची डाळ बघारलेली. इथे मुगाची भाजी, इथे पालक भाजी सुकी, इथे आपले मिरचीचे भजी आहेत, इथे कांदा भजी आहेत, इथे पुऱ्या आहेत छान फुललेल्या, नरम मऊसूद अशा पुऱ्या, इथे खीर आहे आणि इथे एक लाडू आहे आणि प्रसाद आहे मोदक. तर पाहू शकता आजची व्हेज थाळी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा. बाय.